श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदी च्या वतीनं आजच्या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये जे भाविक सज्जन श्रोतृवृंद आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं श्री गुरु दत्तधामच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजची जी प्रवचन सेवा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्याकडे श्री गुरु स्वामी महाराजांच्या कृपेने आलेली आहे त्या प्रवचन सेवेला आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण मंगलाचरण करूयात आणि मंगलाचरणाने आपल्या या गुरुपौर्णिमेच्या प्रवचन सेवेला सुरुवात करूयात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशम् तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खम् चक्रं गदाभूषितभूषणाढ्यम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः। ध्यानान्वस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुः अन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते। श्रींचा सदावास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रारथितसे दत्त दिगंबराला नमितो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे। अतर्क्यावधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करीतील स्वामी। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अथ कलिकल्मषापहारिणि तापत्रयोन्मूलिनी विधवज्जनमनोहारिणी रम्या श्रीमद् गुरुपौर्णिमान्तर्गत कथा संबंधिनी अत्रत्र श्रोता वक्ता सावधान तयास्माकं निवेदनम् अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज चरणकमलयोः नमोस्तुते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। बोल भवानी की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्रोते हो, आज गुरुपौर्णिमा गुरु शिष्य संबंधामधला अत्यंत परम पवित्र असा सोहळा। वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट बघत असतो ती आजची गुरुपौर्णिमा। आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरु दत्तधाम मध्ये श्री गुरु स्वामी महाराजांच्या कृपेने श्री गुरु दत्तधाम मधील जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या कृपेने त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने आजपासून आपण ही दत्त संप्रदायाचं महत्त्व स्पष्ट करणारी दत्त संप्रदायाविषयी चिंतन करणारी दत्त संप्रदायातील सर्व महानुभाव सत्पुरुषांच्या चरणावरते आपली भावांजली वाहणारी आपली भावपुष्पांजली वाहणारी अशी ही प्रवचनमाला आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सुरू करत आहोत। या पौर्णिमेचं आणखीन नाव गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा। प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो। वर्षातल्या प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा ही येतच असते। चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे एका संवत्सरातले 12 मास 12 महिने। या 12 महिन्यात प्रत्येक महिन्यात एक तिथी पौर्णिमा असतेच। मात्र आषाढ महिन्यातली जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो। या पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असं देखील म्हणतो। किंबहुना सर्वत्र आपली ही गुरुपौर्णिमा सर्वश्रुत आपली ही गुरुपौर्णिमा या नावानं ही पौर्णिमा सर्वांना माहिती आहे। जे जे म्हणून कुणी धर्मशास्त्राचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतात या सर्व बाबींशी निगडित आहेत त्या सर्वांना आणखीन त्या ठिकाणी ही आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा असते हे नव्यानं सांगण्याची काही आवश्यकता नाही। मात्र चिंतन जर करायचं ठरलं तर कशामुळे बडं आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा म्हणायचं? का बरं चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणायचं नाही? का बरं आपण वैशाखातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणायचं नाही? का बरं आपण मार्गशीर्षातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणायचं नाही? का बरं आपण फाल्गुनातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणायचं नाही? मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा तर
जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या जन्माची पौर्णिमा. धरी अवतार विश्वतारा वया अत्रीची अनुसया गरोदर. तिथी ती पौर्णिमा मास मार्गशीर्ष. गुरु तो वासर उत्सव का. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी, ज्या एकनाथ महाराजांचा आपण दत्त संप्रदायात मोठ्या आदरानं जय जयकार करतो. दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ही दत्त संप्रदायाची परंपरा आहे बरं. दत्तात्रेय जनार्दन एकनाथ, त्या नाथबाबांनी, त्या एकनाथांनी जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या जन्माचं वर्णन जन्माचं वर्णन करणारा अभंग रचून ठेवले. ते म्हणतात, तिथी ती पौर्णिमा मास मार्गशीर्ष. गुरु तो वासर उत्सव का. जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या जन्माची तिथी कोणती होती, त्या दिवशीचं नक्षत्र कोणतं होतं, त्या दिवसाचा वार कोणता होता. साधू संतांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत दत्त संप्रदायातले. त्यांनी मग एवढा पुण्यपर्व काळ मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेचा असताना मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा कशामुळे गुरुपौर्णिमा नाही. आषाढ महिन्यातलीच पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा काय, किंवा गुरूंच्या पूजनाची तिथी, गुरु शिष्यांच्या मिलनाची तिथी पौर्णिमा हीच का ठरविली जावी, आणि ती आषाढ महिन्यातलीच पौर्णिमा का ठरविली जावी, याच्यावर ते प्रत्येक गुरु शिष्यानं चिंतन करण्याची जरूर आवश्यकता आहे. बरं, पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय. पौर्णिमा या तिथीचं वैशिष्ट्य, आपल्याकडे प्रत्येक तिथीचं एक वैशिष्ट्य आहे. अगदी प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, शुक्ल पक्षातल्या 15 तिथी, मध्य पक्षातल्या 15 तिथी, प्रत्येक तिथीचं एक वेगळं वैशिष्ट्य. आपण जर ती वैशिष्ट्य जाणून घेतली तर आपल्याला ते दिनविशेष कळू शकते. जगाच्या पाठीवर ते भारतीय संस्कृती इतकी विज्ञान शुद्ध, भारतीय संस्कृती इतकी ज्ञान विशुद्ध संस्कृती विश्वाच्या पाठीवर ते दुसरीकडे सापडणार. प्रत्येक तिथीचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याहून त्या तिथीला ते नाव देण्यात आलं. प्रत्येक मासाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक नक्षत्राचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक योगाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक करणाचं एक वैशिष्ट्य आहे. आमचा प्रत्येक दिवस 5 अंगांनी सुशोभित आहे. म्हणून तर आमच्या दिनदर्शिकेला पंचांग असं म्हणतात. बरं, तिथी, नक्षत्र, वार, योग, करण या 5 अंगांनी आमची प्रत्येक तिथी सुशोभित आहे आणि प्रत्येक तिथीचं एक निराळ वैशिष्ट्य. मग पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय. प्रतिपदा आणि पौर्णिमेत काही फरक आहे की नाही. अमावस्येमध्ये आणि पौर्णिमेत काही फरक आहे की नाही. द्वितीया, तृतीया, चतुर्थी आदी समस्त 14 तिथ्या आणि पौर्णिमेत काही फरक आहे की नाही. मोठा फरक आहे. पौर्णिमेचा संबंध चंद्राशी आहे. ज्या दिवशी, ज्या तिथीला आकाशात पूर्ण चंद्रमा प्रकाशित दिसेल त्याला आपण पौर्णिमा म्हणतो. उगवला चंद्र पुनवेच पौर्णिमा. आणि या चंद्राचं आणि गुरुचं फार जवळचं नातं आहे. त्यातले त्यात आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला जो चंद्र दिसणार आहे आकाशामध्ये, त्या चंद्राचं आणि गुरु शिष्य परंपरेचं फार जवळचं नातं आहे. बरं, आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेचा जो चंद्र आहे ना, त्या चंद्राचं आणि तुमच्या आमच्या गुरु शिष्य परंपरेचं अत्यंत जवळचं असं नातं, अत्यंत जवळचं. शास्त्रामध्ये गुरुला चंद्राची उपमा देण्यात आली. गुरुला चंद्राची उपमा देण्यात आली. पौर्णिमा या तिथीला चंद्र पूर्ण प्रकाशित असतो. चंद्रबिंब पूर्ण दिसतं आपल्याला. आणि आषाढ महिन्यातला जो चंद्र आहे ना, फार मजेदार स्थिती अवकाशात असते आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेत. जी स्थिती इतर चैत्रादी 11 महिन्यातल्या पौर्णिमेला अवकाशात नसते ना, ती स्थिती आषाढ महिन्यातल्या
पौर्णिमेला अवकाशात असते, आकाशात असते. आम्ही कोजागिरी पौर्णिमा देखील करतो अश्विन महिन्यात, शरद ऋतूमधली. सध्या जो ऋतू चालू आहे तो ऋतू वर्षा ऋतू आहे, बरोबर आहे. ग्रीष्म, वर्षा, शिशिर, वसंत, हेमंत हे जे काही सगळे आपले ऋतू आहेत ना, या सगळ्या ऋतूंचे वेगवेगळे वैशिष्ट्य. प्रत्येक ऋतूचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक तिथीचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे. शास्त्रामध्ये गुरुला चंद्राची उपमा दिलेली आहे. आणि गुरुला चंद्राचीच उपमा का दिली याच्यावरतीही एक चिंतन आहे. गुरुला सूर्याची उपमा का दिली नाही, हा थोडा चिंतनाचा विषय आहे, हा थोडा ध्यानाचा विषय आहे, हा थोडा अध्यात्माचा विषय आहे. बरं, चंद्राला जो प्रकाश मिळतो ना, तो चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. चंद्राला जो प्रकाश मिळतो तो प्रकाश चंद्र हा जो पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असं तुमचं भूगोलशास्त्र सांगतं, असं तुमचं आधुनिक विज्ञान सांगतं, त्या चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये. त्या चंद्राला सूर्याचा प्रकाश आहे. चंद्र हा परप्रकाशित आहे, सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. बरं का? आणि शास्त्रांनी किंवा शास्त्रकर्त्यांनी गुरुला चंद्राची उपमा दिली, याच्या पाठीमाग त्यांची खूप मोठी दूरदृष्टी होती. बरं का? जसा चंद्र स्वयंप्रकाशित नाहीये, तो सूर्यापासून प्रकाश घेतो, तसा आमचा जो कोणी गुरु आहे ना, आम्ही ज्या गादीला गुरुची गादी म्हणून नमस्कार करतो, त्या गादीवर जी विभूती गुरु ही उपाधी घेऊन विराजमान आहे, असं म्हणतात परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु, परात्पर तर गुरु, अशी गुरु परंपरा चालत आली. बरं का? आणि त्या परंपरेनं जो ज्ञानप्रकाश मिळालेला आहे, बरं का, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु, परात्पर तर गुरु, ही जी काही गुरु परंपरा आहे, या परंपरेनं मिळालेलं ज्ञान जो त्या गादीवर ते बसून प्रतिपादन करतो, तो गुरु. जो गुरु आहे, गुरु कोण? जो कधीतरी कुणाचा तरी शिष्य होता, जो कधी कुणाचा शिष्य झालाच नाही, किंवा ज्याला कधी कुणाचं शिष्य व्हावं वाटलंच नाही. मी थोडं धाडसानं विधान करतोय. जो कधी कुणाचा शिष्य झाला नाही ना, त्याला कधी कुणाचा गुरु होण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु होण्यासाठी अगोदर कुणाचं तरी शिष्यत्व पत्करण्याची गरज आहे. बरं, लघुता से प्रभुता मिले, प्रभुता से प्रभु दूर, यदि प्रभु चाहिए लघुता धार जरूर, असं एक हिंदी कवी मोठ्या खुबीनं आपल्याला सांगतो. त्यामुळं शास्त्रानं गुरुला चंद्राची उपमा दिलेली. हा चंद्र काय करतो? हा आपल्या परंपरेचं आलेलं जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानानं प्रकाशित होतो. त्या ज्ञानानं तो प्रकाशित होतो. कधीतरी त्या गुरुच्याही जीवनात प्रतिपदा असते, कधीतरी त्या गुरुच्याही जीवनात द्वितीय असते, कधीतरी त्या गुरुच्याही जीवनात तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, मग पौर्णिमा. आणि एकदा का तो पूर्ण प्रकाशित झाला की त्याला भेटायला तुमच्या आमच्यासारखा कोणीतरी शिष्य जातो, त्याच्या पायावर ते वंदन करतो आणि म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ही जी सनातन परंपरा चालत आलेली आहे ना, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु, परात्पर तर गुरु, ही आमची गुरु परंपरा आहे. असा आमचा दत्त संप्रदाय आम्हाला सांगतो. परंपरेनं मिळालेलं ज्ञान गुरु प्रतिपादन करतो, म्हणून गुरुला चंद्राची उपमा दिलेली आहे. विधुशेखर भारती जे शंकराचार्य आहेत, जयेंद्र सरस्वती, विजयेंद्र सरस्वती, चंद्रशेखरेंद्र सरस्वती, यांच्या नावामध्ये कुठेतरी चंद्राचा संबंध आहे.
चिंतकांनी त्याच्यावर ते चिंतन करावं. ही जी काही परंपरा आहे सगळी, गुरुला चंद्राची उपमा यासाठी दिलेली आहे की परंपरेनं आलेलं ज्ञान गुरु प्रतिपादन करत असतो. आता राहिला विषय आषाढ महिन्यातच गुरु पौर्णिमा काय. तुम्ही थोडंसं घराच्या बाहेर पडा आता हे प्रवचन संपल्यानंतर आणि जरा अवकाशाकडे लक्ष टाका. अवकाशात बघा तुम्ही, आज अवकाशामध्ये चंद्र आहे, पूर्ण चंद्र आहे. कोजागिरी पौर्णिमेला जसा पूर्ण चंद्र असतो ना, तसा आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला सुद्धा पूर्ण चंद्र आहे. प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला पूर्ण चंद्र आहे, प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला. मात्र या आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेचं वैशिष्ट्य असे की या आषाढ महिन्यामध्ये आकाशामध्ये काळे कुट्ट ढग दाटून आलेले. बाहेर जाऊन बघा तुम्ही, आभाळ अगदी भरून आलेलं आहे, काळ्या कुट्ट ढगांनी आभाळ भरून आलेले. नभ मेघांनी आक्रमिले. या महिन्याची सुरुवातच आषाढस्य प्रथम दिवस आहे बरं का. महाकवी कालिदासांनी केलेली त्यांच्या मेघदूत नावाच्या काव्यामध्ये. काळे कुट्ट ढग आकाशात ज्या वेळेला अगदी गर्दी करतात, दाटी करतात, त्यावेळेला पूर्ण चंद्राचा प्रकाश आहे, त्यावेळेला पूर्ण चंद्राचा प्रकाश. आमची गुरु गीता असं सांगते आम्हाला, गुशब्दस अंधकारस्यात् ऋषब्दस्तन्निरोधकाः अंधकार निरोधित्वा गुरुरित्य भिधीयते. अशी गुरु या शब्दाची व्याख्या गुरु गीता करते. गुरु या शब्दामध्ये 2 अक्षर आहेत बघा, गु आणि रु. यातलं गु नावाचं जे अक्षर आहे ना गुरु या शब्दातलं, ते अंधकाराचं प्रतीक आहे बरं का. गु शब्द अंधकारस्यात्. हा जो अंधकार आहे ना, हा अंधकार कशाचा आहे. हे ढग आकाशात कशाचे दाटलेले आहेत. हे ढग आमच्या अज्ञानरूपी अंधकाराचे आकाशात दाटलेले ढग आहेत. आणि ही स्थिती फक्त आषाढ महिन्यातच आहे बरं का. ही स्थिती आश्विन महिन्यातल्या पौर्णिमेला नाही आहे अवकाशात. ही स्थिती चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला नाही आहे अवकाशात. ही स्थिती फाल्गुनातल्या मार्गशीर्षातल्या पौर्णिमेला अवकाशात नाहीये. ही स्थिती अवकाशामध्ये फक्त आषाढ पौर्णिमेला. काळे कुट्ट ढग दाटून येणं आणि पूर्ण चंद्रबिंब प्रकाशित होणं बरं का. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकयाः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः बरं का. यातला गु शब्द जो काही आहे ना गुरुगीतेतला, तो असं सांगतो की तो अंधकाराचं प्रतीक आहे. आणि रु शब्द आहे ना, तो रुकारस्तेज उच्चते अशी श्रुती स्मृती सांगते. रु जो शब्द आहे तो प्रकाशकाचं प्रतीक आहे, तो प्रकाशाचं प्रतीक आहे, तो ज्ञानाचं प्रतीक आहे. आकाशात दाटून आलेले ढग हे तुमच्या आमच्या अज्ञानाचे प्रतीक आहेत. नुसत्या अज्ञानाचे प्रतीक नाहीत. ढग कसे तयार होतात हे विज्ञानाने आम्हाला जलचक्र समजावून सांगितलं बरं का. पृथ्वीवर जेवढं काही द्रवरूप पाणी साचलेलं आहे ना, त्याची अगदी होरपळ होते या ग्रीष्मामध्ये. चांगली तापून निघतं ते, आणि तापून निघाल्यानंतर त्याची वाफ होते आणि त्या वाफेचे आकाशात ढग बनतात. आणि ते जे ढग आहेत ना बरं का, ते ढग आकारानं खूप मोठे असतात. नुसतेच काळे कुट्ट नसतात, तर ते आकारानं मोठे असतात बरं का. अज्ञान हे नुसतं अज्ञान नसतं. अज्ञानाच्या जोडीला अज्ञानाची व्याप्ती फार मोठी आहे. अज्ञानाच्या जोडीला अहंकार येतो पुन्हा महाराज बरं का. त्या अज्ञानाचे अहंकाराचे ढग मोठे मोठे आकार धारण करतात या आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला अवकाशात. आणि त्याच्यानंतर पूर्ण चंद्राचा उदय आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला अवकाशामध्ये होतो महाराज. शरद ऋतूतल्या कार्तिकी पौर्णिमेला असं चित्र अवकाशात नसतं. आणि जिथे अज्ञानाचा अंधकार आहे ना, तिथेच खरं ज्ञानाच्या प्रकाशाचं काम. जिथे अज्ञान अहंकारानं गांजलेला शिष्य आहे ना, तिथंच खरं गुरुचं काम आहे महाराज. आपण आपल्या घरात दिवा केव्हा लावतो? ज्या वेळेला दिवसाचा उजेड तुमच्या घरात आहे त्यावेळेला तुम्ही चुकूनही दिवा लावत नाहीत तुमच्या घरात. लाईट लावत नाहीत, ट्यूब लावत नाहीत.
कंदील लावत नाहीत, मेणबत्ती लावत नाही. हे केव्हा? जेव्हा अंधार होईल तेव्हा. दिवसा जर कोणी घरातले दिवे लावले ना तर त्याला लोक वेडा समजतील. लोक म्हणतात अरे दिवा बंद करा. दिवस आहे, उजेड आहे, आता दिव्याची काय गरज आहे, आता कशाला लाईट जाळतायत उगाच. जिथे प्रकाश आहे तिथे पुन्हा वेगळा प्रकाश आणायची गरज नाही महाराज. गुरुची आवश्यकता कुठे आहे? जिथे अंधार आहे, जिथे अंधकार आहे. प्रकाशाची गरज तिथे खरी. जिथे अज्ञानाचा अंधकार आहे, जिथे अहंकाराचा अंधकार आहे, तिथे ज्ञानाच्या प्रकाशाची गरज आहे. बरं, गुरुपौर्णिमेकरता या दोन्ही गोष्टींची गरज आहे. गुरुपौर्णिमेला अज्ञानरूपी अंधकाराचीही तितकीच गरज आहे आणि ज्ञानरूपी प्रकाश करणाऱ्या पूर्णचंद्राचीही तितकीच गरज आहे. असा हा अन्योन्य योग या आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला अवकाशात हे चित्र दिसतं महाराज. जिथं प्रकाश आहे तिथे अंधार असलाच पाहिजे असं नाही, पण जिथे अंधार आहे तिथे प्रकाश असावाच लागतो. परत एकदा वाक्य तुमच्याकरता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतो, नीट लक्षात घ्यावा बरं का. जिथे उजेड आहे ना तिथे अंधार असलाच पाहिजे असं नाही, पण जिथे अंधार आहे ना तिथे उजेड आणावाच लागतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आपल्यातला अंधार आपल्याला कधीतरी जाणवावा बरं का. आपल्यातला अज्ञान आपल्याला कधीतरी जाणवावं, आपल्यातला अहंकार आपल्याला कधीतरी जाणवावा. आणि एकदा का अज्ञान आणि अहंकाराची जाणीव झाली, मी अज्ञानी आहे, मी वृथा अहंकार बाळगतो, ही ज्या वेळेला जीवाला जाणीव होते ना त्यावेळेला जीवाची वाटचाल गुरुतत्वाकडे व्हायला सुरुवात होते आणि त्या जीवाच्या जीवनामध्ये सद्गुरू येतात. ज्या वेळेला एवढा हीन दीन जीव बनतो, ज्या वेळेला जीव असं म्हणतो दीन हीन मी काहीच नेणे, सांख्य अथवा न्याया, मती मंद मी काहीच नेणो, इच्छा तव गुण गाया, जनार्दन सद्गुरु ते विनवी, तेव्हा निरंजनीच्या पाया, ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया. जीवाला कळावं मी अज्ञानी, मी अहंकारी आहे आणि या अज्ञानाने आणि अहंकाराने मी हीन बनलोय, मी दीन बनलोय, मी मतिमंद बनलोय. आणि असं असलं तरी ज्या वेळेला काही आध्यात्मिक प्रगती करण्याची इच्छा त्या जीवाच्या अंतःकरणात निर्माण होते, त्यावेळेला अवश्य गुरु येतात. जसे आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला भगवान चंद्र अवकाशात येतात आणि कितीही काळे कुट्ट ढग असू द्या त्यांचं कल्याणच करून जातात. त्याच्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हणतात, जिथं सगळेच ज्ञानी आहेत बरं का. काही काही ठिकाणं अशी असतात, मी म्हणलं ना तुम्हाला, दिवसा लाईट लावण्याची गरज नसते. जिथं सगळेच ज्ञानी आहेत तिथे गुरुची अजिबात आवश्यकता नाही, पण जिथे अज्ञानी आहेत तिथे मात्र गुरुची आवश्यकता आहे आणि आहेच. जगात एकमेव मनुष्य हा असा जीव आहे बरं का. एकमेव मनुष्य ही अशी योनी आहे की त्यामध्ये मनुष्य नाती निर्माण करतो. गुरु शिष्य हे एक नातं आहे, जसं भाऊ भाऊ हे एक नातं आहे, भाऊ बहीण हे एक नातं आहे, आई मुलगा हे एक नातं आहे, वडील मुलगा हे एक नातं आहे बरं. पती पत्नी हे एक नातं आहे, तसं गुरु शिष्य हे एक नातं आहे बरं. या सगळ्या नात्यांच्या पसाऱ्यातलं सगळ्यात अनोखं नातं गुरु शिष्याचं. आणि एकमेव मनुष्य जीवन असे की जे एकमेकांशी नातं जोड. तुम्ही बघा, तुम्ही असं कधी बघितलंय का एखाद्या प्राण्यामध्ये एखाद्या कुत्र्यानी दुसऱ्या मोठ्या कुत्र्याला गुरु केलं, एखाद्या गाढवानी 550 गाढवं जमविले आणि त्यांना गुरुमंत्र दिला, 100-500 बैल एकत्र जमले आणि त्यांनी गुरुपौर्णिमेसाठी फेसबुक लाईव्ह वर ते प्रवचन आयोजित केलं. असं कुठं बघितलंय का? ही नाती गुरु शिष्य नाती, ही पती पत्नी, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, आई मुलगा, ही जी नाती आहेत ना ही फक्त या मनुष्य देहातच आहेत बरं. मात्र आमचं शास्त्र असं सांगतं, आमचा वेदांत असं सांगतो की नाती ही 3 प्रकारची. वेदांतानं सांगितलेली नाती 3 प्रकारची.
अध्यात्मानं सांगितलेली नाती 3 प्रकारची. नात्याला थोड्याशा पारिभाषिक शब्दामध्ये सांगायचं झालं तर नात्यासाठी संबंध असा शब्द बरं. आणि वेदांत शास्त्र, अध्यात्मशास्त्र 3च प्रकारची नाती प्रतिपादन करतं, 3च प्रकारचे संबंध प्रतिपादन करतं. त्यातला पहिला संबंध जो आहे ना तो ज्ञानाचा ज्ञानाशी असलेला संबंध. पहिलं नातं ज्ञानाचं ज्ञानाशी असलेलं. म्हणजे एका खोलीमध्ये एकाच वेळेला 2 लाईट लावले बरं का, हे ज्ञानाचं ज्ञानाशी असलेलं नातं बरं. उदाहरणच द्यायचं झालं अगदी सोप्या भाषेमध्ये, ज्ञानाचा ज्ञानाशी होणारा संवाद हा सर्वोत्तम संबंध आहे असं अध्यात्मशास्त्र, वेदांत शास्त्र सांगतं. अगदी सोप्या भाषेत उदाहरण देतो. समजा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत आणि शेगावचे गजानन महाराज आहेत, किंवा हुमणाबादचे माणिक प्रभू आहेत आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. या दोघांमध्ये जे नातं आहे ना, एका ज्ञानाचं दुसऱ्या ज्ञानाशी असलेलं नातं हा सर्वोत्तम संबंध आहे असं वेदांत शास्त्र सांगतं. या संबंधाला सर्वोत्तम संबंध किंवा सर्वोत्तम नातं असं का म्हणलेलं आहे? कारण एकमेकापासून कोणतीच अपेक्षा नाही. एका ज्ञानाला दुसऱ्या ज्ञानाकडून कोणतीच अपेक्षा नसते. कल्पना करा, शेगावचे गजानन महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना भेटायला गेले, किंवा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना भेटायला गेले, दत्त महाराजांना भेटायला गेले. काय अपेक्षा असणार आहे एकमेकांची एकमेकांकडून? एकमेकांची एकमेकांकडून काहीही अपेक्षा नसते. हे निरपेक्ष नातं, हा निरपेक्ष संबंध वेदांत शास्त्र असं म्हणतं. हे सर्वोत्तम नातं आहे, हा सर्वोत्तम संबंध आहे. एका ज्ञानाचा दुसऱ्या ज्ञानाशी असणारा संबंध, एका ज्ञानाचं दुसऱ्या ज्ञानाशी असणारं नातं हे सर्वोत्तम नातं आहे. याला वेदांत शास्त्र सर्वोत्तम संबंध असं म्हणतं. इथे एकमेकांकडून काही अपेक्षा नाहीये, निरपेक्ष संबंध आहे. ज्ञानी हा आपल्या आनंदासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून नसतो. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य हे आपल्या आनंदासाठी कोणावर अवलंबून नव्हते. ज्या वेळेला 2 ज्ञानी पुरुष एकमेकांना भेटतात त्यावेळेला कुठलीही अपेक्षा नसते, कारण दोघंही आनंदी असतात. बरं का, एक बल्ब लावला तुम्ही तुमच्या खोलीमध्ये एका भिंतीवरती आणि दुसऱ्या भिंतीवर ते दुसरा बल्ब लावला, दोन्ही प्रज्वलित केले, चालू केले. कोणत्या बल्बला प्रकाशाची आवश्यकता आहे? हाही प्रकाशित आहे तोही प्रकाशित आहे. याच्याकडेही प्रकाश आहे त्याच्याकडेही प्रकाश आहे. याच्याकडेही आनंद आहे त्याच्याकडेही आनंद आहे. कोणती अपेक्षा आहे एकमेकांविषयी? कोणतीच अपेक्षा नाही. हा सर्वोत्तम संबंध, हे सर्वोत्तम ना. दुसरा संबंध वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं की अज्ञानी आणि अज्ञानी यांच्यातला संबंध. बरं, अज्ञानी आणि अज्ञानी हे ज्या वेळेला भेटतात ना एकमेकांना, एक अज्ञानी ज्या वेळेला दुसऱ्या अज्ञानाला भेटतो, अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक बहिरा दुसऱ्या बहिऱ्याला भेटतो, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला भेटतो. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, एक वेडा दुसऱ्या वेड्याला भेटतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे जे नातं आहे ना दोघांमधलं, हे दोघांमधलं जे नातं आहे ते नातं अज्ञानाचा अज्ञानाशी असलेला संबंध, अंधाराचा अंधाराशी असलेला संबंध. बरं का, एक अंधार दुसऱ्या अंधाराला भेटायला गेला. वेदांत शास्त्राने याला काय म्हणलं असेल हे चाणाक्ष श्रोते बरोबर जाणून घेतील. इथे एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानावर ते अवलंबून असतो आनंदासाठी, एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानावर ते सुखासाठी अवलंबून असतो. बरं, अगदी व्यवहारातलं साधं सोपं सुंदर असं उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही पोलीस बघितलेला असेल, रस्त्यातला पोलीस. त्या पोलिसाच्या हातात काठी आहे. बरं का, त्या पोलिसाच्या हातात काय आहे? काठी आहे. आणि एक 80, 90, 95 वर्षाचा जख्म म्हातारा आहे, त्याच्याही हातात काठी आहे.
दोघांच्या हातातल्या काठीतला फरक काय? जो पोलीस आहे ना, तो त्याच्या हातातली जी काठी आहे ना, त्या काठीवर अवलंबून नाहीये. मात्र जो 80-90 वर्षाचा जख्म म्हातारा आहे ना, तो त्याच्या हातातल्या काठीवर ते अवलंबून आहे चालण्यासाठी. त्याच्याजवळ जर काठी नसेल ना, तर त्याला एक पाऊल टाकणं मुश्किल होतं महाराज. ज्या वेळेला जीव आपल्या सुखासाठी, ज्या वेळेला जीव आपल्या सुविधेसाठी, ज्या वेळेला जीव आपल्या कामासाठी दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून असतो ना, त्यावेळेला तो जीव अज्ञानी असतो. ज्या वेळेला जीव आपल्या आनंदासाठी पराधीन असतो, त्यावेळेला समजायचं जीवानी आपली अमावस्या चालू आहे, आपली पौर्णिमा आणखीन खूप दूर आहे, खूप दूर आहे, खूप दूर. अज्ञानाचा अज्ञानाशी असणारा संबंध हा दुसरा संबंध वेदांत शास्त्र. आपण ज्या संसारात आहोत, आपण ज्या भवसागरात आहोत, आपण असेच कुणावर तरी कशासाठी तरी अवलंबून आहोत. पतीला वाटतं पत्नीपासून सुख मिळेल, पत्नीला वाटतं पतीपासून सुख मिळेल, मुलाला वाटतं आईवडिलांपासून सुख मिळेल, आईवडिलांना वाटतं मुलापासून सुख मिळेल, भावाला वाटतं भावापासून सुख मिळेल. आपण एकमेकांशी अपेक्षेने बांधले गेलेली ही सगळी नाती. प्रत्येक नात्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा, प्रत्येक नात्याकडनं काही ना काही अपेक्षा. निरपेक्ष नासा असं या भवसागरातलं कोणाशी नाही. एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानाशी, म्हणजे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याबरोबर चालू लागला रस्त्याने. विचार कर, तो म्हणला चल मी तुला मुंबईला घेऊन जातो. दोघंही आंधळे, खरं का, आणि दोघंही पैपई निघाले. हा म्हणला मी तुला रस्ता क्रॉस करून देतो, पुढं काय होईल ज्याचं त्यांनी बघून घ्या. त्यामुळं अज्ञानाने किमान अज्ञानावरती तरी अवलंबून असू नये. अज्ञानाने अवलंबून राहायचंच ठरवलं ना, तर एखाद्या ज्ञानावरती तरी अवलंबून राहावं. याच्यासाठी गुरुपौर्णिमा आहे. ओळखू यावं मी 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 जीव या दशेत आहे, मी देहबुद्धीत आहे की मी आत्मबुद्धीत आहे, हे ओळखू यावं. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे सुरू होणारा प्रवास म्हणजे गुरु शिष्य संबंध. मी देही आहे या भावनेपासून सुरू झालेला प्रवास कधीतरी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या स्थितीपर्यंत यावा, याच्यासाठी गुरु शिष्य संबंध आहे, याच्यासाठी गुरुपौर्णिमा. तिसरा एक संबंध वेदांत शास्त्र सांगतो, अज्ञानी आणि ज्ञानी यांच्यामधला संबंध. आणि हा जो संबंध आहे ना, हे जे तिसरं नातं आहे ना, हे तिसरं नातं गुरु शिष्य संबंध म्हणविलं जातं. या नात्यामध्ये अज्ञानी ज्ञानावरती अवलंबून असतो, मात्र ज्ञानी अज्ञानावरती अवलंबून नसतो. बरं का, व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला देतो. व्यवहारात एका जणाला सायकल चालवता येते आणि एका जणाला सायकल चालविता येत नाही. ज्याला सायकल चालविता येत नाही तो ज्याला सायकल चालविता येते त्याच्यावरती अवलंबून आहे. मात्र या नात्यामध्ये एक मजा आहे बघा. या नात्यामध्ये एक जण स्वतंत्र आहे, एक जण आनंदी आहे, एक जण दुःखी आहे आणि परतंत्र आहे. ज्याला सायकल शिकायची आहे का तो परतंत्र आहे, आणि ज्याला सायकल चालविता येते का तो स्वतंत्र आहे, तो आनंदी आहे. जो शिष्य आहे ना तो परतंत्र आहे. गुरु मात्र स्वतंत्र आहे, आनंदी आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं त्यांचं वर्णन केलं जातं, असं वेदांत शास्त्र सांगतं. केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मानंदम कोण असू शकतो, परमसुखदम कोण असू शकतो, हा जो केवलम ज्ञानमूर्तीम आहे तोच ब्रह्मानंदम असू शकतो. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम कोण, केवलम ज्ञानमूर्ती. एकनित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम कोण, केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि कोण, केवलम ज्ञानमूर्ती. म्हणून गुरुकडे जायचं, म्हणून गुरुपौर्णिमा करायची, म्हणून गुरूंचे पाय धरायचे. मात्र या नात्यामध्ये एक मोठी मजा आहे गुरु शिष्याच्या नात्यामध्ये. जो आज परतंत्र आहे, जो आज परावलंबी आहे, तो मात्र कधीतरी स्वावलंबी होऊ शकतो.
ज्याला सायकल चालवता येत नाही त्याने जर ठरवलं ज्याला सायकल चालविता येते त्याच्याकडून सायकल कशी चालवितात ते शिकून घ्यायचं, हे जर त्यांनी ठरविलं तर मग मात्र कधीतरी एक दिवस असा येईल की सायकल चालविण्यासाठी तो स्वतंत्र होईल, सायकल चालविण्यातला आनंद तो घेईल. बस गुरु शिष्य परंपरेत हेच करायचं. गुरु का करायचा, गुरूंचा अनुग्रह का घ्यायचा. मी जे तुम्हाला म्हणलो ना, परमगुरु, परात्पर गुरु, परात्परतर गुरु, परमेष्ठी गुरु, ही जी आमची परंपरा चालत आलेली आहे बरं का. शिष्याचं जी देहबुद्धी आहे ती देहबुद्धी नष्ट करायची आहे गुरुला, आणि ती देहबुद्धी नष्ट करून त्याची फक्त आत्मबुद्धी जागृत करायची. गाडी उभी आहे बरं का, गुरुचं काम काय आहे जीवनामध्ये, गाडी उभी आहे बाहेर, गाडी केव्हा चालू होईल, गाडीला चाबी लावावी लागेल आणि एक बटन दाबावं लागेल. गुरु फक्त तेवढंच करतो. गुरु नामाची चाबी लावतो आणि आत्मबुद्धीच्या जागृतीचं बटन दाबवतो बरं का. आत्मबुद्धीचा जो स्टार्टर आहे गाडीचा, सेल्फ आहे, तो चालू करून देतो. बस एकदा गाडी चालू झाली की गुरुचं काम संपलं. या नात्याची खरी मजा हीच आहे, गुरु शिष्यांच्या नात्याची. शिष्याचं आत्मतत्व जागृत करतात आणि शिष्याला देखील आनंदी बनवतात. दीपो दीपांतरम यथा असं अध्यात्म सांगतं. एक मेणबत्ती लावलेली आहे आणि दुसरी मेणबत्ती लावलेली नाहीये. पहिली मेणबत्ती काय करते, दुसऱ्या मेणबत्तीच्या वातीला प्रज्वलित करते. दीपो दीपांतरम यथा. अज्ञानी आणि ज्ञानी यांचा संबंध कालांतरानं ज्ञानी आणि ज्ञानी या संबंधात परावर्तित होऊ शकतो. ही विशेष गोष्ट गुरु शिष्य या संबंधात आहे, गुरु शिष्य या नात्यात आहे. आणि केवळ मनुष्यच असा आहे, केवळ मनुष्य जन्मच असा आहे ज्याच्यामध्ये गुरु शिष्य संबंध आहे. गाढवानं कधीही दुसऱ्या गाढवाला गुरुमंत्र दिल्याचं ऐकिवात नाही. 50 कुत्रे जमलेत आणि त्यांनी गुरुपौर्णिमा महोत्सव उभा केला असं कधीही दिसून येणार नाही. केवळ मनुष्याला मनुष्य बनविण्यासाठी, मनुष्याला मनुष्यत्व प्रदान करण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे बरं का. एखाद्या कुत्र्याला कुत्र जन्माला आलं, एखादी कुत्री प्रसवली तर कसं भुंकावं हे त्या कुत्र्याच्या पिलाला कुत्री शिकवित नाही. मात्र ज्या आईनं जन्म दिला ना लेकराला, ती आई लेकराला शिकविते. पहिला शब्द उच्चारण्यासाठी सुद्धा गुरुची आवश्यकता आहे महाराज मनुष्य देहामध्ये. म्हण आई, म्हण बाबा, म्हण दादा, एक एक शब्द शिकविला हो तुम्हाला आम्हाला. आई माझा गुरु, आई कल्पतरू, प्रेमाचा सागरू, आई माझा बरं का. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर लिहिणे आई या जीवाची पहिली गुरु आई आहे महाराज. या जीवाला तिचं स्तन्य देखील कसं ग्रहण करायचं याचं ज्ञान नव्हतं, ते तिनं जन्माला आल्याबरोबर शिकवलं. प्रत्येक गोष्ट शिकवलं. गाढवाच्या आईनं गाढवाला लाथा कशा मारायच्या ते शिकविलेलं नाही. कुत्र्याच्या आईनं कुत्र्याला भुंकायचं कसं ते शिकविलेलं नाही. सापाच्या आईनं सापाला दंश कसा करायचा शिकविलेलं नाही. त्यांच्या शाळा नाही, सीबीएसई नाही, आयसीएसई नाही, इंटरनॅशनल नाही बरं का. मात्र तुमच्या आमच्या शाळा आहेत. प्रत्येक गोष्ट कशी करायची, चड्डी कशी घालायची, शर्ट कसा घालायचा, जेवायचं कसं, झोपायचं कसं, चालायचं कसं, उठायचं कसं, बसायचं कसं, निजायचं कसं, प्रत्येक गोष्ट शिकवावं लागली तुम्हाला आम्हाला. तुम्ही बघा, मी तर मोठ्या आश्चर्याने पाहतो, कुत्री मांजरं ज्या वेळेला प्रसवतात ना त्यावेळेला त्यांची लेकरं जी आहेत ना ती काही तासात उभं राहून चालायला सुरुवात करतात. मात्र माणसाचं पिल्लू उभं राहण्याकरता काही महिन्यांचा, काही वर्षाचा कालावधी घेतं महाराज. इतकी जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे प्रत्येक ठिकाणी मनुष्य जन्मामध्ये. जीवनात उच्चारलेला पहिला शब्द शिकण्यापासून ते बोलण्यापासून, लिहिण्यापासून, चालण्यापासून प्रत्येक गोष्टीत गुरुची आवश्यकता, प्रत्येक गोष्टीत गुरुची आवश्यकता. आणि आजच्या युगात नेमकं काय झालंय माहितीये का, प्रत्येक मनुष्याला असं वाटायला लागलंय की मला गुरुची आवश्यकताच नाही. आजचा जीव दुःखी का आहे, आजच्या जीवाच्या जीवनात आनंद का नाहीये, तर आजच्या जीवानं आपल्या जीवनामधून
गुरु तत्वाची वजाबाकी केली, ईश तत्वाची वजाबाकी केली. ईश तत्व आणि गुरु तत्व, देव आणि गुरु यांच्यात फरकच नाहीये. तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. गुरु विण नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता, तोच नेतसे पार. गुरु विण नाही दुजा आधार. गुरु परमेश्वर, गुरु माऊली, सदा कृपेची करी साऊली. भक्तांसाठी गुरु होऊनी, देव घेई अवतार. गुरु विण नाही दुजा आधार. गुरु आणि देव याच्यात फरकच नाही. ज्या दिवशी हा जीव आपल्या जीवनामध्ये गुरुची बेरीज करेल, ईश तत्वाची दैवी तत्वाची बेरीज करेल, त्या दिवशी हा जीव आनंदी झाल्याशिवाय राहणार. त्या दिवसातल्या तो जो कोणता दिवस असेल ना त्या जीवाच्या जीवनातला, त्या दिवशी त्याची खरी गुरु पौर्णिमा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बरं, किती म्हणून सांगू तुम्हाला गुरुचं महत्व. कित्येकांना असं वाटतं की गुरुची आवश्यकताच नाही. मात्र गुरुची प्रत्येक ठिकाणी आवश्यकता आहे, प्रत्येक ठिकाणी आवश्यकता. अध्यात्म म्हणजे काय, तर स्वतःच्या स्वरूपाची ओळख, स्वतःच्या आनंद रूपाची ओळख करून घेण्याचं शास्त्र. आणि स्वतःच्या स्वरूपाची, स्वतःच्या आनंदमयी रूपाची ओळख आपल्याला श्रीगुरु करून देतात. त्या श्रीगुरूंकडे आपण कसं जायला पाहिजे, आमचं शास्त्र असं सांगतं. त्या श्रीगुरूंकडे जाताना ते श्रीगुरु कसे असावेत, त्या श्रीगुरूंकडे कसं जावं. आमच्या षोडश संस्कारातला एक मोठा सुंदर संस्कार आहे, त्याचं नाव आहे उपनयन संस्कार. त्याचं नाव आहे व्रतबंध संस्कार. ब्रह्मचर्याला जिथून सुरुवात होते त्याच्यामध्ये असं सांगितलंय, तद्विज्ञानार्थम सद्गुरु मेवाभिगच्छति. समीक पाणी ही गुरुकडे जाताना कसं जावं, अत्यंत विनम्र भावनेनं गुरुकडे जावं. ते गुरु कसे असावेत, ते गुरु श्रोत्रिय असावेत. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. तद म्हणजे त्याला जाणण्यासाठी, ते तत्व, जे तत्व शब्दात वर्णन करता येणार नाही असं तत्व. बरं का, तद विज्ञानार्थम, जे तत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही, शब्दात ज्या तत्वाचं वर्णनच होऊ शकत नाही, ते तत्व जाणून घेण्यासाठी, चांगल्या प्रकाराने जाणून घेण्यासाठी सद्गुरुमेवाभिगच्छेत, सद्गुरूंकडे जावं. समीक पाणी ही कसं जावं, हातामध्ये समिधा घेऊन जावं, असं त्या व्रतबंध संस्कारात सांगितलंय. समिधा म्हणजे काय, झाडाच्या वाळून वाळून गळून पडलेल्या शाखा. हातामध्ये काय घेऊन जावं, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हा वाळून वाळून ज्या वेळेला गळून पडतो ना, तो हातात घ्यावा गुरुकडे जावं. समीक पाणी. आणि कोणाकडे जावं, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय म्हणजे काय, ज्यांनी श्रुतीचं तात्पर्य जाणलंय असा. श्रुती म्हणजे काय, वेद. बरं का, ज्यांनी वेदांत ज्ञानाचं तात्पर्य जाणलेलं आहे, जो श्रुती तात्पर्याचं व्याख्यान करू शकेल आणि जो श्रुती तात्पर्याचं व्याख्यान वाणीद्वारे करू शकेल. बरं का, जो वेदांत वाणीद्वारे व्यक्त करू शकेल असा जो कोणी असेल ना, तो श्रोत्रिय. बरं का, गुळाचा खडा आहे, गुळाचा खडा. एक व्यक्ती अशी आहे जिनं कधी आयुष्यात गुळच खाल्ला नाही. बरं का, जिनं कधी आयुष्यात गुळच खाल्ला नाही. बरं का, आणि त्याला जर विचारलं, त्याला गुळ खायला दिला. बरं का, मी काय म्हणतो, माझ्या सगळ्या टर्म कंडिशन, माझ्या सगळ्या अटी लक्षात घ्या. एक व्यक्ती अशी आहे जिने आयुष्यात कधीच कोणताच गोड पदार्थ खाल्ला नाही, त्याला गोड कशाला म्हणतात तेच माहित नाही. अशा व्यक्तीच्या हातावरती तुम्ही खडी साखरेचा खडा ठेवला किंवा गुळाचा खडा ठेवला आणि तो त्याला खायला दिला, त्यांनी तो खाल्ला आणि तो खाल्ल्यानंतर जर त्याला विचारलं कसा होता, ज्याला हा गोड शब्द माहिती नाही, गोड ही संकल्पना माहिती नाही, मिष्टान्न ही संकल्पना माहिती नाही, अशा व्यक्तीला तुम्ही
तो पदार्थ खायला दिला, जो मिष्ट पदार्थ आहे, जो गोड पदार्थ आहे, आणि त्याला विचारलं याची चव कशी होती, तो कसं सांगेल? तद्विज्ञानार्थम. बरं का, हे ज्ञान असं आहे, हे श्रुती तात्पर्याचं व्याख्यान असं आहे. बरं का, जे शब्दात वर्णन करू शकतात श्रुती तात्पर्याचं व्याख्यान, त्यांचं नाव श्रोत्री. बरं का, त्याला विचारलं कसं आहे बाबा, त्याला गोड हा शब्दच माहित नाही, तो म्हणणारच नाही हा गोड आहे. तो काय करेल माहितीये का, जो गुळाचा खडा त्यांनी खाल्लाय, जो खडी साखरेचा खडा त्यांनी खाल्लाय ना, तसाच एखादा गुळाचा खडा, तसाच एखादा खडी साखरेचा खडा जो विचारतोय कसा आहे, त्याच्या हातावर ते ठेवेल, आणि तो खाल्ल्यानंतर समोरच्यानी कसा होता ते सांगायसाठी शब्दाची गरज पडणार नाही. गुरु काय करतात, गुरु केवळ शब्द ज्ञान देत नाही. बरं, तर जे ज्ञान शब्दामध्ये साठवलेलं आहे ना, त्याचा अनुभव गुरु देतात. म्हणून गुरु श्रेष्ठ. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती म्हणजे श्रोत्री. गुळ कसा आहे, त्या गुळाचं वर्णन करणं, त्या गोडीचं वर्णन करणं, त्या चवीचं वर्णन करणं, याच्यामध्ये वेळ घालवत बसत नाहीत गुरु. गुरु काय करतात, एक गुळाचा खडा समोरच्या हातावर देतात, खा म्हणतात. मात्र शिष्य हा शिष्य असला पाहिजे बरं का. त्याच्या जो शिष्य या भावनेनं गुरुकडे जातो, समीक पाणी होऊन, बरं का, हातामध्ये समिधा घेऊन जातो ना, त्याला असे श्रोत्रिय जे सद्गुरू आहेत ना, ते त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देतात. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय, स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान ज्याला पूर्णतः झालेलं आहे, ज्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणावं. जो वेदांत तत्वाचं व्याख्यान करू शकेल, बरं का, त्याला श्रोत्रिय म्हणावं. आणि ज्याला स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान पूर्णतः झालेलं आहे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणावं. आणि अशा गुरुकडे जावं, अशा गुरुकडे जाऊन काय करावं, आमची श्रीमद भगवद्गीता सांगते, तद्विद्येः प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अशा गुरुकडे जाऊन 3 गोष्टी त्यांनी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत. भगवद्गीतेत गोपालकृष्णानं अर्जुनाला सांगितलंय गुरुकडे जाऊन काय करावं. सगळ्यात पहिल्यांदा काय करावं, प्रणिपातेन. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना साष्टांग नमस्कार करावा. नंतर दुसरं काम काय करावं, परिप्रश्नेनं, त्यांना प्रश्न विचारावा. आणि तिसरं काम काय करावं, सेवया, त्यांची सेवा करावी. मग ते त्याच्यानंतर या 3 गोष्टी केल्यानंतर आपल्या जवळचा गुळाचा खडा शिष्याच्या हातावर ते ठेवतात. आणि शिष्याने तो गुळाचा खडा खाल्ला की त्याला गोड ही काय चव आहे ते कळते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि हे सगळं करणारा जो संप्रदाय आहे, तो संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय. दत्त संप्रदाय, दत्त संप्रदाय, दत्त संप्रदाय म्हणजे काय, दत्त म्हणजे देणारा. बरं का, दत्त म्हणजे देणारा. भगवंताचे जेवढेही अवतार झाले ना, त्या सगळ्या अवतार मालिकेतला एकमेव जगद्गुरु भगवान दत्तात्रयांचा अवतार असा आहे की या अवतारामध्ये हातात शस्त्र जरी असली भगवंताच्या, बरं का, त्रिशूळ आहे भगवंताच्या हातात, माला कमंडल ऊर्धा करपद्मयुग्मे मध्यस्थपाणी युगुले डमरू त्रिशूले यस्य ऊर्ध्व करयो शुभशंख चक्रे वंदे तमत्रि वरदम भुज षड्गयुक्तम. भगवंताच्या हातात शस्त्र जरी असलं तरी भगवंतानी या अवतारात कोणाचा वध केला नाही. भगवंतानी देण्याचं काम केलं. जो देतो तो दत्त. बस देत राहिले भगवान. काय देत राहिले, भगवान केवलम ज्ञानमूर्ती, ज्ञान देत आहे. केवळ ज्ञान देण्यासाठी जो अवतार आहे तो दत्तावतार, अलौकिक दत्तात्रयावतार. कृते यध्यायते विष्णू त्रेतायाम रघुनंदनाः द्वापरे रामकृष्णौच आणि या कलियुगात कलौ श्रीपाद वल्लभौ. असा हा दत्तावतार. देणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो दत्त संप्रदाय. ज्ञान देणारा संप्रदाय कोणता असेल तर तो दत्त संप्रदाय.
ज्ञानाचं आदान प्रदान ज्या संप्रदायात घडत असेल, बरं का, कुठल्या ज्ञानाचं? शब्द ज्ञानाचं नाही, स्वरूप ज्ञानाचं, अनुभव ज्ञानाचं आदान प्रदान करणारा संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय. अगदी अत्रि अनुसूयेच्या उदरी भगवंतानी या अवताराचं मूळ कारणच ते, बरं का, शुद्ध सत्व गुणात्मक स्वरूपाचं दर्शन नारदांनी हट्ट धरला हो. नारदांसारख्यांनी म्हणले शुद्ध सत्वगुण देता का, दाखवता का? त्याच्यासाठी दत्त अवतार आहे, त्याच्यासाठी दत्त संप्रदाय. सत्वगुणाचं दान देण्यासाठी दत्त संप्रदाय. मग अशा सद्गुरूंकडे गेल्यानंतर काय करावं? तद्विद्ये प्रणिपातेनं पहिल्यांदा तर साष्टांग नमस्कार करा, मग परिप्रश्नेनं आणि मग सेवया. साष्टांग नमस्कार का करावा? एक माणूस होता, बरं का, एक छोटासा दृष्टांत देतो. एक माणूस होता आणि त्याची सावली त्याच्या पाठीमागे लागली. तो जिथे जायचा तिथे सावली त्याच्या बरोबर जायची. तो अंगणात गेला, अंगणात सावली त्याच्या बरोबर. तो ऑफिसमध्ये गेला, ऑफिसमध्ये सावली त्याच्या बरोबर. तो झाडावर चढला, झाडावर सावली त्याच्या बरोबर. तो खाली उतरला, खाली परत जमिनीवर आल्यावर सावली त्याच्या बरोबर. तो गच्चीवर गेला, गच्चीवर सावली त्याच्या बरोबर. तो त्या सावलीला कंटाळला, म्हणला ही सावली कधी माझा पिच्चर सोडेल. बरं का, दृष्टांत हा सिद्धांतासाठी असतो एवढं चाणाक्ष श्रोत्यांनी लक्षात घ्या. बरं का, ही अज्ञान अंधकाराची सावली कुठपर्यंत माझ्या बरोबर? मागच्या जन्मात होती, त्याच्या मागच्या जन्मात होती, त्याच्या मागच्या जन्मात होती, याही जन्मात आहे. शेवटी त्यांनी काय केलं माहितीये का? त्या सद्गृहस्थानी तो जंगलात गेला, गाव सोडलं त्यांनी आणि तो जंगलात गेला तरी सावली त्याच्या बरोबर. त्या जंगलात एका भल्या मोठ्या वटवृक्षाच्या खाली अवधूत दत्तात्रय बसलेले त्याला दिसले. बरं का, भगवान अवधूत त्याला दिसले. जटाभार मस्तकावर ते, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात आहेत, दंडाला रुद्राक्ष बांधलेले आणि अवधूत दत्तात्रय त्या औदुंबर वृक्षाखाली बसलेले त्यानं पाहिले आणि तो म्हणाला, हे कुणीतरी सत्पुरुष दिसतात, हे कुणीतरी महात्मे दिसतात, चला यांना आपण काय करू, साष्टांग नमस्कार तरी घालू. बरं का, आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला अवधूत दत्तात्रयांना. आणि साष्टांग नमस्कार घातल्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं, आजूला पाहिलं, बाजूला पाहिलं, पुढं पाहिलं, मागं पाहिलं, वर पाहिलं. ज्या सावलीचा पिच्छा सोडविण्यासाठी तो प्रयत्न करत होता ना, ती सावली गायब झालेली होती. तद्विद्ये प्रणिपातेनं. ती जन्मजन्मांतरीची अज्ञान अंधकाराची सावली केव्हा जाईल? तद्विद्ये प्रणिपातेनं. ज्या वेळेला तुम्ही सद्गुरू माऊलींना, ज्या वेळेला तुम्ही जगद्गुरू भगवान दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार कराल ना, आणि तो साष्टांग नमस्कार करण्याचा दिवस म्हणजे आजची गुरुपौर्णिमा. मला वाटतं 1 तासाचा वेळ पूर्ण झाला. आपलं व्याख्यान, आपलं प्रवचन सुरू होण्याकरता आपण जी वेळ निश्चित केली होती, काही तांत्रिक अडचणीमुळं एक 5-10 मिनिटं आपलं व्याख्यान उशिरा सुरू झालं. आता बरोबर आपलं हे प्रवचन, आपलं हे व्याख्यान 1 तास पूर्ण झालं. आणि प्रवचनाचा नियमच आहे की प्रवचन 1 तासच असावं, त्याच्यावर ते प्रवचन असू नये. तद्विद्ये प्रणिपातेनं, प्रणिपात करावा. परिप्रश्नेनं, त्यांना प्रश्न करावा. काय प्रश्न करावा? सेवया, काय सेवा करावी? एकदा का सद्गुरुनाथांना, जगद्गुरू भगवान दत्तात्रयांना आपण साष्टांग नमस्कार घातला, आपल्या गुरु महाराजांपुढे आपण नतमस्तक झालो. बरं का, साष्टांग नमस्कार का करायचा? आपण व्यायाम करतो, व्यायामातही जमिनीवर आपण असं झोपतो, तो साष्टांग नमस्कार होतो का? तो साष्टांग नमस्कार होत नाही. सद्गुरूंच्या पायावरते, सद्गुरूंच्या पादुकांवरते ज्या वेळेला आपण आपली 8ही अंग जमिनीला टेकवतो, साष्टांग नमस्कार हे कशाचं प्रतीक आहे माहितीये का? साष्टांग नमस्कार हे अहंकाराच्या समर्पणाचं प्रतीक. माझ्या कुठल्याही अवयवात, माझ्या
कुठल्याही भावनेमध्ये मोहरीच्या कणाच्या लाखाव्या अंशा एवढा देखील अहंकार शिल्लक राहता कामा नये, म्हणून साष्टांग नमस्कार करायचा आहे. तद्वेद्य प्रणिपातेन. आणि साष्टांग नमस्कार केल्यानंतर ते म्हणतील, का रे बाबा कशासाठी माझ्याकडे आलास, कशासाठी मला नमस्कार केला. मग त्यांना प्रश्न विचारावेत. कुठले प्रश्न विचारावे, त्यांची काय सेवा करावी. आपली ही जी प्रवचनमाला आहे ती आपली प्रवचनमाला श्री गुरुदत्त धामवर प्रतिपौर्णिमेला होणार आहे. आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण कुठले प्रश्न सद्गुरू माऊलींना विचारावेत, सद्गुरू माऊली त्या प्रश्नांच्या बाबतीत आपलं समाधान कसं करतात, सद्गुरूंची सेवा कशी करावी, आणि दत्त संप्रदायामध्ये या सेवेच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत, आणि या ज्ञानाच्या आदान प्रदानातून दत्त संप्रदाय कसा कसा विस्तार पावत गेला, ही सर्व माहिती इथून पुढच्या येत्या पौर्णिमांना जी काही प्रवचन होतील त्या प्रवचनांमधून आपण हे सगळं चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. वेडे वाकुले गायीन परी तुझाची म्हणवीन या न्यायानं. आज गुरु आणि शिष्य हा जो संबंध आहे, अज्ञानी आणि ज्ञानी यांचा संबंध, जो कधी काळानंतर काही उपासना केल्यानंतर, काही साधना केल्यानंतर ज्ञानी आणि ज्ञानी या संबंधात परावर्तित होऊ शकतो, त्याची सुरुवात ज्या क्षणी ज्या दिवशी करायची असते त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला वाटतं ते गुरुपौर्णिमेतलं गुरु शिष्य संबंधाचं जे काही शब्दचिंतन आहे ते सद्गुरू माऊलींच्या चरणारविंदी, जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या चरणारविंदी आपण सगळेजण मिळून समर्पण करूयात. आणि गुरु महाराजांना, दत्तात्रय महाराजांना, भगवंताला एक प्रार्थना करूयात की हाती धरोनी मज मार्ग दावा, तुमच्या पदांची घडो सत्य सेवा, हादीन होलीन तुमच्या पदाला, नमितो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला. जगद्गुरुवरा त्वत्पदासी न्याहो. गुरुमाऊलींना काय प्रार्थना करायची, जो गुळ तुम्ही खाल्लाय, जी खडीसाखर तुम्ही खाल्ली आहे, ज्या गुळाची चव तुम्ही चाखली आहे ना, त्या गुळाची चव कधीतरी आम्हालाही चाखू द्या हो. जगद्गुरुवरा त्वत्पदासी न्याहो, चरणांबुजासी मला स्थान द्या हो. तुम्हा अर्पिली ही दश श्लोकी माला, नमितो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला. वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवीन या न्यायानं. यथाशक्ती, यथा ज्ञान, यथावकाश, यथा गुरुकृपा केलेली ही शब्दचिंतन सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणारविंदी समर्पण असो. त्या सेवेत जे चांगलं बोललो ते माझे आदरणीय गुरुवर्य, माझे परमपूज्य पितृचरण, हरिभक्तीपरायण, कीर्तन भक्तिभूषण, अध्यात्मरत्न प्रकाशजी महाराज गोंदीकर यांची जी गुरुकृपा माझ्यावरती आहे ती गुरुकृपा माझ्या शब्दाद्वारे व्यक्त होत होती. जे चांगलं बोललो ते, आणि जे मी वाईट बोललो ते माझ्या वाणीचे दोष माझ्या पदरामध्ये घालायचे. आणि आपण सगळ्यांनी मिळून गुरुमाऊलींच्या चरणारविंदी या आभासी मंचाहून का होईना नतमस्तक व्हायचं. न्यूनते पुरते अधिकही सरते, करुणी घेयावे तुमते विनवितू असे. सेवेत जे कमी जास्त झालं असेल ते सुज्ञ चाणाक्ष श्रोतृवृंदांनी, प्रभो तुम्ही महेशांची अमूर्ती असा अधिकार असणाऱ्या श्रोतृवृंदांनी सेवेत जे कमी जास्त झालंय ते जास्त कमी करून घ्यावं. आणि एक आशीर्वाद मला द्यावा की कीर्तनी असता उभे जाण, यावेसे वाटते मरण, अशक्य नव्हे देवाची आण, कृपा जाहल्या तुमची. कधीतरी शेवटचा श्वास अशा कीर्तनात, अशा प्रवचनात, अशा ज्ञानचिंतनात, अशा सद्गुरु चिंतनामध्ये तुम्हा सर्व संत सज्जनांच्या मायबापांच्या चरणी सेवा रुजू करत असताना दत्तमाऊलींच्या पायावरती वाहिला जावा असा आशीर्वाद सगळ्यांनी मला द्यायचा. आणि इथे आपण आपल्या प्रवचन सेवेला पूर्णविराम देऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा लवावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम जय राम जय जय राम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त।